आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 12 वर्ष पूर्ण झालेले आहे. वर्ष कंप्लीट होऊन ह्या निमित्ताने आम्ही 15 वार्डमध्ये येथील नगरसेवक अरविंद भाऊ यांनी एक कार्यक्रम ठेवलेला आहे, कचरा मुक्त स्पॉट्स करणे. म्हणजे येथील इतर नगरसेवक सुद्धा गेल्या काही दिवसांपासून अरविंद भाऊ इथल्या नागरिकांना घेऊन व माझं शहर माझी जबाबदारी या संस्थेतल्या लोकांना घेऊन ते वॉक ठेवत आहे दर शुक्रवारी. आणि त्यांच्या सोबत त्यांनी 19 स्पॉट्स त्यांच्या वार्डामध्ये हे टोटल कचऱ्याचे बंद केलेले आहे. आज तुम्ही बघत असाल तर एक स्पॉट त्यांनी हायवे जवळचाही तो वाडेश्वर मंदिराजवळचा बंद केलेला आहे. त्यामध्ये जिथे कचरा टाकला जात होता तिथून तो कचरा उचलून ते नागरिक ज्यांनी टाकला होता त्यांच्या घरी ते नेत होते आणि जिथे तो कचरा टाकलेला होता त्यांनी तिथे रांगोळ्या काढलेल्या आहे. म्हणजे येणारा माणूस तिथे कचरा टाकणार नाही. नरेंद्र मोदीजी असो किंवा आपले देवाभाऊ असो, आमचं हेच आहे की म्हणजे आम्ही भाजपाचे असताना सोबत म्हणजे लोकांसोबत आम्हाला कार्य करायचं आहे आणि स्वच्छतेकडे आमचं अधिक लक्ष केंद्रित आम्ही केलेलं आहे की स्वच्छ शहर आणि हिरवगार शहर कसं आमचे होऊ शकू त्यासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम आम्ही राबवत आहोत. त्यामध्ये मला खरंच इथल्या महिलांचं कौतुक करावं असं वाटतं आहे की येथील नगरसेवक अरविंद भाऊंनी महिलांसोबत जोडून असे स्पॉट्स बंद केलेले आहे आणि भविष्यामध्ये त्या महिलांनी सांगितलेलं आहे की आम्ही 46 स्पॉट्स आम्ही आयडेंटिफाय केले आहे आमच्या एरियामध्ये आणि पुरे 46 स्पॉट्स बंद करण्याचं त्यांनी आश्वासन मला दिलेलं आहे. त्याचप्रमाणे मी इतर वार्डातही लोकांना आवाहन करते की येथील लोकांनी कसं स्पॉट्स बंद केला आहे त्यांनी प्रत्येकाने आपल्या प्रभागातील जे स्पॉट्स असतील जे उघड्यावर कचरा टाकत असतील ते प्रत्येकाने बंद करावी. आपली जबाबदारी समजून आपला कचरा जो आहे तो फक्त घंटा गाडीतच टाकावा. इथे कुठे न टाकता घंटा गाडी आली नाही तर तो राहू द्यावा. काही कारणामुळे एखाद्या दिवस घंटा गाडी उशिरा येत नाही, पण त्याचं हे नाहीये की आपण कुठेही तो उघड्यावर कचरा टाकावा. प्लीज सर्वांनी कचरा हा घंटा गाडीतच टाकावा. अगर तुम्ही सर्वांनी मला मदत केली किंवा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना मदत केली तर हे शक्य आहे, हे होण्यासारखं नाही आहे, हे लोकसहभागातून शक्य आहे. त्यामुळे सर्व जळगावकरांना विनंती करते की त्यांनी कचरा फक्त घंटा गाडीत टाकावा आणि इथल्या 15 वार्डातील नगरसेवक आणि जे हे असतील आपले नागरिक असतील, अरविंद भाऊ असतील, ते इतकं परिश्रम घेऊन जो वार्ड स्वच्छ करत आहे त्यांनाही मी शुभेच्छा देते आणि पुढील भविष्यामध्ये त्यांनी असंच मदत करावी. माझे शहर माझी जबाबदारीचे लीनाताई आपल्यासोबत इथे होत्या, त्याही शहराचे काही संस्था आपल्यासोबत जुडलेल्या आहे की त्या इथे आपल्याला मदत करत आहेत. तर प्रत्येकांचं हेच आहे की माझं शहर कसं स्वच्छ होईल, हेच एक ध्येय आहे. माझं जळगाव स्वच्छ जळगाव आणि सर्वांना विनंती करते आपलं जळगाव स्वच्छ ठेवावं. धन्यवाद.